अनिताने तिच्या नवऱ्याला म्हणजे सोहमला फोन केला आणि म्हणाली, हे बघा तुम्ही घरी लवकर या. तर तो फोनवरच ओरडायला लागला, हे बघ मला अक्कल शिकवू नकोस. मी रोजच्या टायमिंगला घरी येणार. मी येईपर्यंत तू जागी राहा आणि मी आल्यावरच मला गरम चपात्या बनवून जेवण वाढ. थंड जेवण मी खाणार नाही, असे सोहम फोनवरच मोठ्याने बोलत होता. अनिता स्पष्ट म्हणाली, पण तुम्हाला वेळेचे भानसुद्धा ठेवायला हवं. मला ठाऊक आहे ऑफिसनंतर आता तुम्ही घराबाहेर कोणतं महत्त्वाचं काम करत आहात. तुम्ही मित्रांसोबत मजा करत आहात. हे पहा, मी अजून थोडा वेळ तुमची वाट पाहीन, नाही तर सरळ तुम्हाला जेवणाचे ताट वाढून झोपून जाईन. तिचे बोलणे ऐकून सोहमने रागाने फोन कट केला. रात्री बरोबर 1 वाजता सोहम घरी आला. फ्लॅट होता त्यामुळे भीतीचे कारण नव्हते. 24 तास वॉचमन होता. त्यामुळे अनिताने मेन डोअर आतून लॉक केले होते. सोहम दरवाजा उघडून आतमध्ये आला. डायनिंग टेबलवर झाकून ठेवलेले जेवणाचे ताट पाहून त्याला खूप राग आला. तो मोठ्या आवाजात म्हणाला, अनिता कुठे आहेस? पटकन बाहेर ये. हे जेवणाचे ताट उचल आणि जेवण परत गरम करून घेऊन ये. त्याच्या एवढ्या मोठ्या आवाजाने देखील अनिताला जाग आली नाही, पण सोहमची आई मात्र तिच्या रूममधून बाहेर येऊन म्हणाली, अरे सुनबाई केव्हाच झोपली आहे. इकडे आणते ताट, मी तुला जेवण गरम करून देते. तसेही तुझ्या बायकोला तर तुझी काहीच काळजी नाही. नवऱ्याने काही खाऊ देत किंवा नको खाऊ देत, पण ही महाराणी खाऊन पिऊन मस्त आरामात झोपली आहे. आता मलाच या वयात माझ्या मुलाची काळजी घ्यावी लागणार. सोहमची आई मीनाताई आपल्या मुलाला समजावण्याऐवजी त्याला अजूनच भडकवत होत्या. सोहम रागाने लाल झाला आणि अनिताकडे गेला. झोपलेल्या अनिताचा हात ओढून त्याने तिला उठवलं आणि एक जोरात कानशिलात तिच्या गालावर लगावली आणि म्हणाला, मी तुला सांगितलं होतं ना माझी वाट पाहायला, मग तू का झोपलीस? तू नवऱ्यासाठी गरम जेवणसुद्धा बनवू शकत नाहीस का? हेच संस्कार दिले आहेत का तुला तुझ्या आईवडिलांनी? जा, आत्ताच्या आत्ता जेवण गरम करून आण. अनिता म्हणाली, मी 12 वाजेपर्यंत तुमची वाट पाहत बसले होते. त्यानंतर गरम चपात्या बनवून ठेवल्या. आज कामवाली बाई पण आली नव्हती. मुलांच्या परीक्षा चालू आहेत. त्यांचा अभ्यास पण घ्यावा लागतो. त्यामुळे आज मी खूप थकले होते. जर तुम्ही यावेळी बाहेरून काम करू आला असतात तर मी तुमची वाट बघत थांबले असते, पण तुम्ही तर मित्रांसोबत ड्रिंक करून मजा मारत बसला होतात. आणि तसेही स्टार्टरच्या नावाखाली भरपूर काही खाल्लंही असेल. मग सगळं जेवण करूनच यायचं होतं ना. उगाच रात्री 1 वाजता तमाशा करण्यात काय अर्थ आहे? रोज रोज तुमची वाट पाहून मी थकून जाते आणि त्याचा माझ्या तब्येतीवर पण फरक पडू लागला आहे. तिचे असे बोलणे ऐकून मग पुन्हा सोहमने अनिताच्या एक जोरात कानशिलात लगावली आणि म्हणाला, तुला समजत नाही का मी काय म्हणतोय? परत एकदा जेवण गरम करून आणि गरम चपात्या बनवून आण, नाहीतर मी आत्ता लगेच तुझ्या भावाला फोन लावीन. अनिताच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तेव्हा मीनाताई म्हणाल्या, सुनबाई तुझे रडणे झाले असेल तर पटकन माझ्या मुलाला जेवायला वाढ. बिचारा दिवसभर बाहेर काम करून थकून घरी येतो. तुझे आणि तुझ्या मुलांचे पोट भरतो आणि त्या बदल्यात तुझी किटकिट ऐकून वैतागून त्याने तुझ्यावर हात उचलला तर त्यात काय एवढे रडण्यासारखे आहे ग? तेवढ्यात अनिताची छोटी नणंद मीरा खोलीतून बाहेर आली आणि म्हणाली, काय ग वहिनी, तुमचा हा तमाशा रोजचाच असतो. आरामात झोपायलाही मिळत नाही या घरात. आता पटकन किचनमध्ये जाऊन 2 मिनिटात दादाला जेवण वाढ, नाहीतर परत एकदा तो तुझी चांगलीच धुलाई करेल. अनिता डोळ्यातले पाणी पुसत डायनिंग टेबलवर ठेवलेले जेवणाचे ताट घेऊन किचनमध्ये गेली. चपातीसाठी परत कणिक मळली. गॅसवर भाजी गरम करायला ठेवली. तोपर्यंत इकडे मीनाताई सोहमला बोलत होत्या, हे काय रे सोहम, घरी लवकर येत जा ना. आणि आज रागाने सुनबाईला 2दा कानशिलात वाजवली. मला सांग, सगळी कसर एका दिवसात पूर्ण करणार आहेस का? जर सुनबाई सगळं सोडून तिच्या माहेरी निघून गेली तर काय करशील? तुझ्या बहिणीचे अजून लग्न व्हायचे आहे. अशा गोष्टी वाऱ्यासारख्या पसरतात, त्यामुळे डोके शांत ठेवून विचार करत जा. ज्यांनी पहिल्यांदा आग लावली त्याच आता आग विझवण्याचा प्रयत्न करत होत्या. यावर सोहम म्हणाला, आई ती कुठेही जाणार नाही आणि माहेरी जाऊन काय करेल? तिचा बाप तर राहिला नाही. माहेरी म्हटलं तर सावत्र आई आणि सावत्र भाऊ आहे.
त्यानेही त्याच्या पसंतीच्या मुलीसोबत लग्न केले आहे, त्यामुळे हिला तर सगळं आयुष्य आपल्या इथेच घालवावे लागणार आहे. लग्न झाले तेव्हा तूच म्हणाली होतीस की बायकोला ताब्यात ठेवणं तर ती डोक्यावर बसेल. याआधीसुद्धा मी तिच्यावर कितीतरी वेळ हात उचलला आहे. विसरलीस का? असे बोलून सोहम हसू लागला. मीनाताई म्हणाल्या, अरे पण तू जर असाच तिला मारत राहिलास आणि जर तिला दुखापत झाली तर घरातलं काम कोण करणार? मला तर घरातली कामं होत नाहीत. जेव्हापासून हिच्या भावाचे लग्न झाले आहे तेव्हापासून आठवड्यातून 1-2 वेळा ही तिच्या माहेरून फोन येतो. बोलता बोलता मीनाताई मुलाला एकाचे 2 करून सांगू लागल्या. तेवढ्यात अनिता जेवण गरम करून घेऊन आली. तिने जेवण वाढले. सोहमने एक घास खाल्ला आणि ताट उचलून जमिनीवर फेकून दिले. तो म्हणाला, अगं ये बिनडोक, किती तेलकट भाजी बनवली आहेस. मीठ पण किती जास्त घातले आहेस. 9 वर्ष झाले आहेत लग्नाला, पण तुला अजून स्वयंपाक बनवता येत नाही. असे बोलून सोहम न जेवता खोलीमध्ये निघून गेला. अनिता मनात म्हणाली, जर पोटामध्ये जागाच नसेल तर कितीही चांगले अन्न असले तरी घशाखाली कसे उतरेल. असा विचार करून अनिता साफसफाई करू लागली. तिची सासू आणि नणंद आपापल्या खोलीमध्ये निघून गेल्या. सोहम नेहमीच अनितासोबत असा वागायचा. अनिता आणि सोहमच्या लग्नाला 9 वर्ष झाली होती. त्यांना एक 8 वर्षाचा मुलगा आणि 5 वर्षाची मुलगी होती. सोहमच्या वडिलांचे एका अपघातात निधन झाले होते. त्यावर त्याची आई आणि 2 धाकट्या बहिणींची जबाबदारी होती. त्याने एका बहिणीचे लग्न 3 वर्षापूर्वीच केले होते आणि आता धाकट्या बहिणीचे मीराचे देखील लग्नाचे वय झाले होते. अनिता जेव्हा 4 वर्षांची होती तेव्हा तिच्या आईचा एका गंभीर आजारामुळे मृत्यू झाला होता. तेव्हा तिच्या वडिलांनी दुसरे लग्न केले. सावत्र आई सुरुवातीला अनितासोबत व्यवस्थित वागत होती, पण जेव्हा तिला मुलगा झाला तेव्हा ती अनिताकडे दुर्लक्ष करू लागली. कसेबसे अनिताने ग्रॅज्युएशन कंप्लीट केले आणि त्यानंतर तिला सोहमचे स्थळ आले. अनिताच्या वडिलांनी सोहमबद्दल जास्त चौकशी केली नव्हती. मुलाकडे स्वतःचे घर आणि चांगली नोकरी आहे आणि हेच अनिताच्या बाबांसाठी खूप होतं. सोहम आणि अनिताच्या लग्नानंतर मीनाताईंना असे वाटू लागले की सून आल्यामुळे त्यांचे घरातील आणि आपल्या मुलाच्या आयुष्यातील असलेले स्थान कमी होईल. त्यामुळे त्या सोहमला नेहमी बायकोला ताब्यात ठेवायला सांगायची. मीनाताई मुलाला आणि सुनेला एकत्र वेळ घालवू देत नव्हत्या. त्या सुनेला घरातल्या कामात बिझी ठेवायच्या, म्हणजे नवरा बायको एकत्र येणार नाहीत. सोहम लग्नानंतरही आपल्या मित्रांसोबत जास्त वेळ घालवत होता. तो रोज रात्री उशिरा घरी येत असे. मीनाताई मुलाला समजावण्याऐवजी त्याला भडकवत असायच्या. त्याचे अनिताविरुद्ध कान भरवत असायच्या. खरंच म्हणतात ना, पुरुष जर हलक्या कानाचा असेल तर त्याचा संसार कधीच व्यवस्थित होत नाही. जर सासू आपल्या मुलाला सुनेसोबत पाहू शकत नाही तर मुलाच्या लग्नासाठी मुली का शोधत असते, त्याचे लग्न का करते. मूल झाल्यानंतर अनिताचा जास्तीत जास्त वेळ मुलांचे संगोपन आणि घरकाम करण्यातच जात होता. ती संसारात कुठेच कमी पडत नव्हती. तरीही तिला रोज नवऱ्याकडून कोणत्या ना कोणत्या कारणावरून मारहाण व्हायची. तिला माहिती होते की आपल्या माहेरी वडील नाहीत, सावत्र आई आहे आणि तिने देखील अनिताला लग्नाच्या वेळेस समजावले होते की अनिताने 2-4 दिवस माहेरी आली तरच माहेरचे दरवाजे तुझ्यासाठी उघडे राहतील, नाहीतर माहेरी तुझ्यासाठी जागा नाही. अनिता आपल्या मुलांच्या भविष्याचा विचार करून सगळा त्रास सहन करत होती, पण तिचा आत्मविश्वास पूर्णपणे तुटून गेला होता. तिच्यात चुकीच्या गोष्टींविरुद्ध आवाज उठवण्याची हिंमत नव्हती. ती पूर्णपणे हताश झाली होती. अशातच एक दिवस अनिताला तिच्या प्रिया वहिनीचा फोन आला. नमस्कार ताई, कशा आहात? अनिता म्हणाली, वहिनी मी ठीक आहे. तुमचा आवाज ऐकून असं वाटतं आहे की तुम्ही खूप त्रासात आणि दुःखी आहात. यावर अनिता म्हणाली, नाही वहिनी, मी ठीक आहे. पण प्रियाला अनिताच्या आवाजावरून तिला होणारा त्रास जाणवला होता. त्यामुळे प्रिया म्हणाली, ताई मला तुमची धाकटी बहीण समजा. बहिणीच्या नात्याने तुम्हाला काही त्रास असेल तर मला सांगा. माझ्याच्याने शक्यच असेल तर मी तुमच्यासाठी काहीतरी करू शकेन. कारण माझ्या लग्नाच्या वेळी सोहम भाऊजी आणि तुमच्या सासूबाईंना मी तुम्हाला अपशब्द बोलताना ऐकलं होतं. त्यांचे तुमच्यासोबतचे वागणे आणि बोलणे ऐकून मला असे वाटते की तुमच्या सासरची मंडळी तुम्हाला खूप त्रास देतात. जर खरंच तसं काही असेल तर तुम्ही संकोच न करता मला सगळं सांगू शकता.
जर तुमच्यासोबत काही चुकीचे होत असेल आणि त्याविरुद्ध तुम्हाला आवाज उठवता येत नसेल तर तुम्ही मला सांगू शकता. तुम्ही असा विचार करू नका की तुमचे बाबा नाहीत म्हणजे मी आणि तुमचे दादा तुमच्या अडचणी समजूनही तुमची जबाबदार उचलणार नाही. तर असे काही नाही. आम्ही नेहमी तुमच्यासोबत आहोत. प्रियाचे असे बोलणे ऐकताच अनिताचे मन भरून आले. मग तिने लगेचच तिला 9 वर्षांपासून होणारा नवऱ्याचा आणि सासूचा त्रास सांगितला. काही दिवसानंतर अनिताच्या मोठ्या नणंदेचे डोहाळे जेवण होते. तिला भेटवस्तू देण्यासाठी मीनाताईंनी अनिताला तिच्या आईची शेवटची आठवण म्हणजे तिच्या आईच्या कानातले झुमके नणंदेला डोहाळे जेवणात भेट म्हणून देण्यास सांगितले. सासूबाई म्हणाल्या, आता सोने खूप महाग झाले आहे. सोन्याची कोणती वस्तू घ्यायची म्हटलं तर 70,000 ते 80,000 रुपये खर्च होतो. तेव्हा अनिता म्हणाली, पण आई, हे झुमके माझ्या आईची शेवटची निशाणी आहे. तुम्हाला हवे असेल तर तुमच्या मुलाला सांगून नवीन झुमके बनवू शकता. नाहीतर आपल्या ऐपतीप्रमाणे आपण कोणतीही दुसरी भेटवस्तू देऊया. आणि सोन्याची नवीन वस्तू बनवायची नसेल किंवा दुसरी कोणती भेटवस्तू द्यायची नसेल तर तुमच्याजवळही कानातले झुमके, अंगठी, सोन्याची चेन, सोन्याचे कडे आहेत. त्यातले एखादे काहीतरी ताईंना द्या. मला लग्नात घातलेले सर्व दागिने आधीच तुम्ही ताईंच्या लग्नात त्यांना दिले आहेत. त्यामुळे मी माझ्या आईची ही शेवटची आठवण कधीच देणार नाही. असे अनिता धाडस करून बोलली. तेव्हा मीनाताईंनी नाराज होऊन अनिताचे सर्व बोलणे चुकीच्या पद्धतीने सोहमला सांगितले. तेव्हा सोहमलाही असे वाटले की आपल्या बायकोने आईचा अपमान केला. म्हणून तो अनिताला खूप काही ऐकवू लागला आणि त्याने तिच्यावर हात देखील उचलला. एवढेच नाही तर सोहमने अनिताच्या भावाला फोन लावला आणि म्हणाला, तुझ्या बहिणीला नीट समजावून सांग. ती एवढ्याशा दागिन्यांसाठी घरामध्ये विनाकारण वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. सोहमचा फोन येऊन गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी अनिताचा दादा आणि वहिनी तिच्या घरी आले. तेव्हा अनिताची वहिनी प्रिया सोहमला म्हणाली, भाऊजी, तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही चुकीच्या गोष्टीला पाठिंबा देण्यासाठी इथे आलो आहोत, पण आमचा हेतू असा अजिबात नाही. तुम्ही म्हणत आहात की अनिताताई घरामध्ये वाद घालण्याचा प्रयत्न करत आहे, पण तुम्हाला अनिताताईंवर हात उचलण्याचा अधिकार नाही, हे लक्षात असू द्या. मला सांगा, अनिताताई तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी काहीच करत नाहीत का? घरातील सर्वांच्या आवडीनिवडी, सर्वांची कामे त्या एकट्या करतात. त्या बदल्यात त्या बिचाऱ्यांना काय मिळते? फक्त तुमचे टोमणे आणि तिरस्कार. त्यांना ह्या घरात मोकळा श्वाससुद्धा घेता येत नाही का? सोहम दादा, तुम्ही तुमच्या बायकोचे सुख तुमच्या आईच्या हातामध्ये गहाण ठेवले आहे. एवढा त्रास होत असतानाही ताईंनी आम्हाला कधीच काही सांगितले नाही. पण जेव्हा मी त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी मला सगळं काही सांगितलं आहे. तुम्ही आजपर्यंत ताईंना कसे वागवत आला आहात हे आता आम्हाला चांगले समजले आहे. म्हणून मी आता तुम्हाला पहिले आणि शेवटचे सांगते. इथून पुढे जर कधी तुम्ही ताईंवर हात उचलण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तुमच्या विरुद्ध घरगुती हिंसाचार केली म्हणून पोलिसात तक्रार दाखल करू. आम्हाला आमच्या ताईंचा संसार मोडायचा नाही, पण तुम्ही लोक तुमची हद्द विसरत चाललात. एक लक्षात ठेवा, आमच्या ताईंसाठी आमच्या मनामध्ये आणि घरामध्ये जागा आहे. त्यामुळे चुकूनही असा विचार करू नका की ताई बेवारस आणि अनाथ आहेत. तिचे दादा बहिणी तिच्यासोबत कायम उभे आहेत. तुम्हाला अनिताताईंना बायकोचा अधिकार आणि त्यांचा ह्या घरातील अधिकार दोन्हीही द्यावेच लागतील. प्रत्येक नात्याचे स्वतःचे एक स्थान असते हे तुम्हाला माहिती असायला हवे. आणि जर ते माहिती नसेल तर आम्हाला माहिती करून द्यावे लागेल आणि ती वेळ तुम्ही येऊ देऊ नका. आणि त्यातच तुमचे भले आहे, असे बोलून अनिताचे दादा वहिनी निघून गेले. ह्या घटनेनंतर सोहम आणि त्याच्या आई मीनाताईंना जाणीव झाली की अनिता बेवारस नाही. त्यामुळे आपण तिच्यासोबत आपल्याला हवे तसे वागू शकत नाही. जर ही गोष्ट सर्वांना समजली तर समाजामध्ये आपल्याच घराची बदनामी होईल आणि आपल्या मुलीचे लग्न जमवताना आपल्याला त्या गोष्टीचा त्रास होऊ शकतो. सोहमला सुद्धा आता समजून चुकले होते की आपण अनिताबरोबर असेच चुकीचे वागत राहिलो तर आपला संसार मोडू शकतो. म्हणून सोहम स्वतःवर कंट्रोल ठेवू लागला. आता तो बायकोवर हात उचलताना 100 वेळा विचार करत असायचा. मित्रांनो, जर मुलीला सासरी त्रास होत असेल तर माहेरच्या लोकांनी तिच्यासोबत उभं राहायला हवं. सासरच्या लोकांना समजवायला हवं. वेळ पडली तर कायद्याची मदतसुद्धा घ्यायला हवी. प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलीला चुकीच्या विरुद्ध आवाज उठवायला नक्की शिकवलं पाहिजे. मुलीला
माहेरच्यांची मदत हवी असेल किंवा त्यांच्या पाठिंब्याची गरज असेल तर त्यासाठी माहेरच्यांनी स्वतःहून पुढे झाले पाहिजे. बरोबर ना? तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.